हॅलो मैत्रिणींनो, तर खूप अर्जंटचा ब्लाऊज आलेला होता, त्यावर आपल्याला डिझाईन बनवायची होती. त्यामुळे मी प्रेस न करताच ब्लाऊज स्टिच करायला घेतला. तर हे बघा, आपण इथे कॅनव्हासचा वापर करणार आहोत. तर कॅनव्हासवर आपण वरती 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि खाली 10 इंच आपण गळा उंची घेतलेली आहे. तर खालच्या साईडने आपल्याला 3 इंचावर गळा रुंदी घेऊन अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. तर खूप छान आणि सुंदर अशी आजची डिझाईन आहे. ठीक आहे. हे बघा, मी कॅनव्हासला जॉईंट दिलेला आहे, कारण पूर्ण कॅनव्हासचा वापर झाला पाहिजे, त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेला आहे. ठीक आहे. हे बघा, आणि आता आपण याला अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. एकदम सुंदर आणि सोपी अशी ही आजची डिझाईन आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, एकदम छान आणि सुंदर अशी डिझाईन आलेली आहे. आणि आता आपण ही अस्तरवर जॉईंट करून घेणार आहोत. तर हे बघा, सर्वात आधी आपल्याला अस्तर घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला दोन्ही साईडने 2.5 इंच मार्क करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि यावर आपल्याला हा कॅनव्हास ठेवून घ्यायचा आहे. हे बघा, एकदम परफेक्टली आपल्याला सेंटर टू सेंटर हा पॉईंट आला पाहिजे, अशा पद्धतीने कॅनव्हास ठेवून घेतलेला आहे. मी इथे पिन्स लावलेले आहे. आणि आता आपण यावर शिलाई मारून घेऊ. ठीक आहे. कॅनव्हास लावण्याची सर्वात सोपी पद्धत आहे, जेणेकरून आपल्याला हात शिलाईचीही गरज येणार नाही. तर हे बघा, आपण मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, त्यावर आपल्याला हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आणि कॅनव्हासच्या एकदम कडेने आपल्याला ही शिलाई टाकून घ्यायची आहे. कॅनव्हासवर शिलाई जाता कामा नये याचीही काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपण जो आकार दिलेला आहे तो आकार आपल्याला मिळाला पाहिजे. ठीक आहे. हे बघा, खालच्या साईडनेही मी स्टिच करून घेतलेला आहे. आणि आता आपण हे मधला एक्स्ट्राचा भाग आपण इथे कट करून घेऊ. ठीक आहे. आता आपण याला अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स देऊन घेऊ. हे बघा, आणि आता आपण याला अशा पद्धतीने मध्ये फोल्ड करणार आहोत. हे बघा, मध्ये हात घालून आपल्याला हे हलकंसं बाहेर ओढायचं आहे, जेणेकरून आपला कॅनव्हासही मध्ये जाईल. ठीक आहे. हे बघा, एकदम प्रॉपर आपल्याला ही डिझाईन अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. आणि आता आपण यावर दाब टीप देऊन घेऊ. कॅनव्हास लावण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. हे बघा, एकदम छान आपण जसा आकार कॅनव्हासला दिला होता सेम तसाच आकार आलेला आहे. ठीक आहे. आता आपण खालच्या साईडनेही दाब टीप देऊन घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपण दाब टीप देऊन घेतलेली आहे. आणि आता आपण साईडने अस्तर जॉईन करून घेऊ आधी. ठीक आहे. आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण इथे कट करून घेऊ. पुढे या डिझाईनला आपल्याला काठाचा वापर करायचा आहे, तर त्याआधी आपण इथे टक्स टाकून घेऊ. तर हे बघा, मी दोन्ही साईडने इथे टक्स टाकत आहे.
ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण टक्स टाकून घेतलेले आहे. आता आपल्याला इथे ही लेस लावायची आहे. तर मी बारीक अशी ही लेस घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची लेस लावू शकता. आणि साडीचा जो काठ आहे त्या काठाचा वापर आपल्याला अजून या डिझाईनमध्ये करायचा आहे. बघा एकदम सोप्या पद्धतीने आपली ही डिझाईन तयार होते आहे. ठीक आहे. हे बघा आपली लेस लावून झालेली आहे. आणि जो उरलेला काठ होता तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. काठ एकदम थोडा होता. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याचे 2 भाग करायचे आहे. हे बघा. आणि आता आपल्याला याची अशा पद्धतीने घडी करून इथे कोपऱ्यामध्ये अटॅच करायचं आहे. आपल्याला जसं आपल्याला आवडेल तसं आपण इथे अटॅच करू शकतो. हे बघा. तर मी दोन्ही साईडला सेम पद्धतीने करणार आहे. ठीक आहे. आता दुसऱ्या बाजूलाही आपण त्याच पद्धतीने करून घेऊ. ठीक आहे. आणि आता आपण याला नॉट लावून घेणार आहोत. तर हे बघा मी 1 मीटर नॉट घेतलेली आहे आणि त्याला आपण पिसाच्याच याचे लटकन छोटे छोटे बनवणार आहोत. ठीक आहे. बघा एकदम छोटे आणि नाजूक असे लटकन बनवलेले आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने. ठीक आहे. आता आपण हे याला जॉईन करून घेऊ. तर आपण इथे आधी 3 इंचावर मार्क करून घेऊ आणि 3 इंचावर आपल्याला ही नॉट अटॅच करायची आहे. ठीक आहे. दुसऱ्या साईडनेही आपण 3 इंचावर मार्क करून नॉट अटॅच करत आहोत. ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपली ही ब्लाऊज डिझाईन आजची रेडी झालेली आहे. तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा हा आहे आपल्या ब्लाऊजच्या डिझाईनचा फायनल लुक. ठीक आहे. हे बघा पूर्ण डिझाईन कॅनव्हासला कुठेही हात शिलाई करायचीही गरज आलेली नाही. तर हे बघा अशा पद्धतीने आपली डिझाईन